तांदळाची पिठी न वापरता तांदळापासूनच आज आपण एकदम मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक बघू। त्याच्यासाठी आंबे मोहर तांदूळ घ्यायचा आहे 1 कप, छान पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आणि 4 ते 5 तास भिजत घालायचा। 5 तास भिजत घातल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता हलकासा आपला हा तांदूळ तुटतोय। आता आपल्याला काय करायचे, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्णपणे हा तांदूळ घालून घ्यायचा। जेवढा तांदूळ तेवढंच आपण दूध वापरला आहे, याच्याऐवजी तुम्ही पाणी सुद्धा वापरू शकता। अर्धा दूध याच्यामध्ये घालून घेतलंय, छान असं दळून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरमध्ये। आणि आता काय करायचं, एक कढई ठेवली, त्याच्यामध्ये चमचभर तूप घालून घेतलं। अर्धा कप आपलं दूध राहिलं होतं ते याच्यामध्ये घालून घेतलं, अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे। मिक्सरमधलं मिश्रण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान याला फेटून घ्यायचं आहे। एकदम लो हीटवर गॅस ठेवायचा, म्हणजे गाठी गुठळ्या याच्यामध्ये होणार नाहीत। अगदी हलक्या हाताने आपल्याला याला शिजवून असंच या पद्धतीने हलवून छान घ्यायचं आहे। आता छान याचा गोळा झाला की आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे, गॅस बंद करून 10 मिनिटासाठी। 10 मिनिटामध्ये तुम्ही पाहू शकता छान हा मऊ झालेला आहे। का प्लेटवर घालून घ्यायचा, गुडघं वाटी काही घ्या, त्याला तूप लावून घ्यायचं। या पद्धतीने एखादी गाठ झाली असली तर काढून घ्या। पहा, या पद्धतीने आपला हा तांदळाची पिठी न वापरता एकदम मऊ आणि सॉफ्ट असं ही पारीला तयार झालेलं आहे मिश्रण। आता काय करायचे, आवरणासाठी इथं आपण घेतलेलं आहे ओलं खोबरं मोठा 1 कप, त्याच्यानंतर आपल्याला अर्धा कप त्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे। 1 चमच तुपामध्ये आपण हे भाजून घेतलेलं आहे। छान हे सेट झालं, त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे खसखस आणि थोडीशी इलायची। आता हे मिश्रण बाजूला ठेवून आणि याची पारी तयार करू। तर पहा, एकदम मऊ अशी ही पारी एकदम पातळ आपली तयार झालेली आहे। याच पद्धतीने आपल्याला याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। कळ्या पाडून झाल्या की याच्यामध्ये हे मिश्रण सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने हा मोदक तयार करून घ्यायचा आहे। पहा, एकदम छान कळीदार आपला मोदक हा तयार झालेला आहे। आता तुम्हाला अजिबातच कळ्या जर येत नसतील तर काय करायचं ते सुद्धा सांगते। एक साचा घ्या, त्याला छान चारही बाजूला आपल्याला तूप लावून घ्यायचं। एक गोळा घ्यायचा पिठाचा, या पद्धतीने आपल्याला बोटाने छान सर्व बाजूला खेचून असा लावून घ्यायचा आहे। आतमध्ये खोल करायचं आणि त्याच्यामध्ये हे सारण भरायचं आहे आणि या पद्धतीने थोडंसं अजून त्याच्या पिठी लावून या पद्धतीने हा मोदक बंद करून घ्यायचा। पहा, एकदम छान आपला सुबक मोदक तयार झालेला आहे। आता उकडून घेऊता। स्टीमरमध्ये पाणी छान गरम झालं, एक चाळणी ठेवलेली आहे आपण, त्याच्यामध्ये पूर्ण ही मोदक घालून घ्यायचे। 10 मिनिट झाकून ठेवून 10 मिनिटाच्या नंतर आपले कळीदार मोदक तयार झाले।